नमस्कार सगळ्यांना. कशात सगळे मस्त मजेत ना? गुड मॉर्निंग ऋतू. सगळ्या फ्रेंड्सना गुड मॉर्निंग बोल. आज आम्ही जवळजवळ मला वाटतं 1 महिन्यानंतर, आज 1 ते 1.5 महिन्यानंतर आम्ही आज व्लॉग बनवत आहे. कारण वेळच भेटत नाही आहे आणि आज म्हटलं खूप दिवसानंतर व्लॉग टाकतोय, तर चला म्हटलं सकाळी सकाळी आपण व्लॉगची सुरुवात करूया. आज रुद्रला शनिवार आहे, स्कूलला सुट्टी असते, ट्युशन आहे, त्यामुळं आज शनिवार स्पेशल आज काय बनवले? डोसा आणि बटाट्याची भाजी आज बनवलेली आहे रुद्रासाठी स्पेशल. आणि उद्या मग संडे, उद्या काय आकाड पार्टी, मग काय बनवायचं? चिकन. मग नंतर श्रावण चालू होतोय ना, म्हणून मग आता संडेला आपण आकाड पार्टी करायची. ओके, चला आता मग फिनिश करा, मग आता पुढचं रुटीन तुम्हाला दाखवतेस मी. आपण 2 महिन्यापूर्वी आणलेली त्याचा व्हिडिओ मी बनवलेलाच होता. झाडं आणलेली बघा आपण, ह्याचं मोगऱ्याचं एक आणलेलं आणि गुलाबाचं तर छान बहरलेली आहेत. मला वाटलं येतं आहे की नाही काय माहिती, पण छान आता ह्याला तिसऱ्यांदा सगळा बहर आलेला आहे मस्तपैकी मोगऱ्याला. मी काय करते, एकदा फुलं येऊन गेली की थोडं थोडं कट करायचं, म्हणजे छान परत फुटतं आणि मग परत त्याला कळ्या येतात. इकडे बघा किती छान गुलाबाचं फुलं आलेलं आहे अशा तऱ्हेने. आणि इकडे हे लावलेले आहे चवळीचा वेल बघा, चवळीचा वेल सगळीकडे चवळी पण लावलेली आहे. मस्त कढीपत्ता आलेला आहे, किती छान दिसतंय बघा. पावसाळ्याचं मस्त येतात की नाही झाडे, एक नंबरच दिसतंय. बाहेर बघा किती पाऊस चालू आहे, त्यामुळे अंधार पडलाय, लाईट लावायला लागली. वाजलेत बघा, किती वाजलेत बघा, 10 मिनिटच कमी आहेत. रुद्राची 10 वाजता ट्युशन आहे. चला आता दळण वगैरे घेतले, जाता जाता सगळी कामं करायची असतात. दळण वगैरे ठेवायचं. पाऊस आलाय, छत्री घेतले, रेनकोट घेतलाय. रुद्राला ट्युशनमध्ये सोडायचं, परत घरी यायचं, परत थोडा वेळ थांबायचं, परत 11:30 स्कूलला जायचं, तिकडे टीचरशी थोडंसं बोलायचं, टीचरशी बोलायचं, परत ट्युशनमध्ये जायचं, परत घेऊन यायचं. असं हे रुटीन चालू असतं. सुट्टी असली तरी आईला सुट्टी नाही, पोरांना सुट्टी आहे. होय की नाही ऋतू? झाली तयारी? हां, चला मग ट्युशनला सोडून येते. गेलेच नाही मी रुद्राला सोडायला, खाली गेले आणि सोसायटीमध्ये कोणा कोणतरी असतंच कामावर वगैरे जाणारं, कुठे इकडे तिकडे जाणारं, शनिवारी कोणतरी भेटतं. नाहीतर तसं रुद्र रोज पप्पांसोबतच जातो ट्युशनला. मग म्हटलं जा, आता त्याच्यासोबत जायला तयार नव्हता, पण म्हटलं जा, म्हटलं माझा फेरावा असतो तेवढाच, बाकीची कामं पण होऊन जातात ना, म्हणून म्हटलं जा. मग आता 11:30 वाजता स्कूलमध्ये जायचं, टीचरला भेटायचं, मग येताना ट्युशनमधून त्याला घेऊन यायचं. दुपारचा वाजलेला आहे 1. रुद्राच्या स्कूलमध्ये जाऊन आले, पण 12 वाजताच मी आले. त्यामुळे 11 ते 12 टाईम असतो ना टीचरांना भेटायचा, त्यामुळे 12 वाजता आली मी भेटून. मग येता येताच ट्युशन टीचरला कॉल केला, तर बोलले अजून काय झालेलं नाही आहे त्याचं, 1 वाजता या न्यायला. मग येता येताच मेथीची भाजी, कोथिंबीर वगैरे घेऊन आली, साफ केलं. पण आता परत रिटर्न जायची कपॅसिटी नाही, म्हणून मैत्रिणीला फोन केला की रुद्रेला पण तुझ्यासोबतच घेऊन ये आणि बिल्डिंग खाली सोड म्हणून. आता माझे मेथी आणि कोथिंबीर साफ करून झालं, तर रुद्र येईलच थोड्या वेळात. मग आता जेवायला बसायचं मस्तपैकी. आता 1:30 वाजला, रुद्र आलेला आहे. रुद्र आल्या खायला बसलाय. डोसा आणि इडली असेल तर आमचं जेवण, नाश्ता सगळंच हेच असतं, वेगळं काय आम्ही बनवत नाही. हे बघा इथं घेतलेलं आहे मी पण करून. आता कंटाळा येतो एकटं असलं की, करायचं आपणच, खायचं आपणच, मग एकदम करून घेतले त्याच्यानं माझे मस्तपैकी. आता आम्ही जेवण करतो. इकडे आता आम्ही दिवसभर आराम वगैरे करून, शनिवार होता आणि शनिवारी संध्याकाळी जरा लेट नाईट गेल्यानंतर कसं डीमार्टला गर्दी कमी असते, त्यामुळे आता सामान भरायचं होतं. गेल्या आठवड्यात पप्पा आलेले होते, त्यामुळं काय सामान भरलेलं नव्हतं आम्ही, कारण बाहेर जायला वेळच मिळाला नाही डीमार्टला. त्यामुळं शनिवारी मग आम्ही डीमार्टला गेलो, सामान वगैरे भरून घेतलं आणि बरोबर निघताना थोडा बारीक बारीक पाऊस यायला लागलेला होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.